माधवनगरमधील सुमारे 3 वर्षे बंद पथदिव मागणी करूनही सुरू न केल्याने नागरिक संतप्त. माधवनगर येथील राणा प्रताप चौकापासून आनंदीनगर पर्यंतच्या रस्त्यावरील सर्व बंद पाचदिवे मागणी करूनही ग्रामपंचायतीने सुरू न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मागणीला माधवनगर ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविली आहे. अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की नागरिकांच्या सोयीसाठी तत्कालीन सरपंच अनिल पाटील यांनी हायमस पोल उभे करून पथदिवे लावले होते. मात्र सुमारे 3 वर्षापासून हे सर्व पथदिवे बंद पडले आहेत. एका हायमास पोलवर 2-2 दिवे लावलेले आहेत. मात्र सध्या यातील एकही दिवा चालू अवस्थेत नाही. हे सर्व दिवे बंद आहेत. या सर्व पथदिव्यांची सध्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. सुमारे 6 महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये हे सर्व बंद पथदिवे त्वरित सुरू करावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र 6 महिने होऊनही अद्याप पथदिवे सुरू करण्यात आले नाहीत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. माधवनगर ग्रामपंचायतीस जाग कधी येणार व सर्व पथदिवे कधी सुरू होणार असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे.